रत्नागिरीच्या खेड तालुक्यामधील जामगे गावामध्ये पूर आलेला आहे। खेडमधील सैनिक शाळेकडे जाणारा पूल पाण्याखाली गेला। रत्नागिरीच्या खेड तालुक्यामधील जामगे गावामध्ये पूर आलेला आहे। गेल्या काही दिवसात कोकणाला पावसाने झोडपून काढले। खेडमधील सैनिक शाळेकडे जाणारा पूल पाण्याखाली गेलेला आहे। खेडमध्ये पावसाची संततधार ही सुरूच आहे आणि आपण या दृश्यांमधून पाहू शकताय की हे जामगे गाव आहे आणि जामगे गावामध्ये असणारा जो पूल आहे नदीवरती, या पुलावरून अशा पद्धतीने पाणी जातंय। हा जो आपण मार्ग आहे हा आपण पाहू शकतोय, या मार्ग आहे हा पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। हा सैनिक स्कूलचा मार्ग आहे आणि आपण पाहू शकतोय की कशा पद्धतीने हा पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। पावसाचा जोर हा सकाळपासून कायम राहिलेला आहे। यामुळे छोट्या छोट्या गावामधून उपगावांना जोडणारे जे रस्ते आहेत, यामध्ये असणारे जे पूल आहेत, या पुलांवरनं अशा पद्धतीने पाणी जायला लागलेलं आहे। पाऊस हा असाच अजून कायम चालू राहिला तर मात्र अशा ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो। पावसाची संततधार ही अद्यापही कायम आहे। यामुळं अशा पद्धतीनं पूर पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यमान सुरू राहिलं तर अजूनही ह्या पुलावरून काही फुटावरून पाणी जाऊ शकतं। यामुळं प्रशासन देखील अलर्ट मोडवरती पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी निगेसह कृष्णकांत साळगावकर, टीव्ही 9 मराठी, खेड, रत्नागिरी।